मतदानानंतर राजकीय नेते निवांत झाल्याचं पाहायला मिळते। मात्र याबाबत मंत्री छगन भुजबळ यांना विचारलं असता अजून खूप कामं बाकी आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। छगन भुजबळ येवल्याच्या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारी यांनी। पाहूयात। आज आपल्या सोबत बोलण्यासाठी स्वतः मंत्री छगन भुजबळ आहेत। ते आपले आज दिनचर्या सुरुवात करताय। साहेब, काय सांगाल, आज आपण मतदानाच्या धामधुमीतून रिलॅक्स झाला आहात, कशी प्रक्रिया झाली, काय वाटतं आता तुम्हाला? 2 दिवस काय प्रोग्राम आहे तुमचा? म्हणजे कुटुंब तुमचं कुठेतरी तुम्ही दुरावलेले होते प्रचाराच्या धामधुमीमध्ये, आज काय तुमचा आता दिनक्रम आहे? असं आहे, अजून आमचं काम संपलेलं नाहीये। मला वाटतं की आता आमचा आरामाचे दिवस आहे। हे आता आमची सगळी जी आहेत कार्यकर्ते मंडळी हे आता येणार। नंतर कुठे किती मतदान झालं, कुठे काय प्रॉब्लेम झाला, कोण कुठे विरोधात झालं, कोणी कुणाला अडवलं, कुठल्या काय तक्रारी झाल्या, भांडणं झाली, काय झाली, हे सगळे लोक सांगणार। 2 दिवस मिळत आहे साहेब आपल्याला, थोडासा आराम आपण करणार। आराम म्हणजे काय एवढंच आहे की आराम असं नाही, परंतु बाहेर कुठे आता सभा नाही, मिटिंग नाही, काही गर्दी नाही, परंतु काम आहे। काम मात्र निश्चितपणे आहे, काम काही संपलेलं नाही, काम चालूच राहणार आहे। आणि विशेषतः मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मतमोजणी आणि त्याच्यानंतर परत विजयाची मिरवणूक वगैरे निघते, मग तिथं काय करायचं, काय बरोबर माझ्याकडे परत मी हे पण पाहणार की राज्यामध्ये खरोखरच कुठे कुठे काय काय झालंय। तुमचे एक्झिट पोल आले ते खरं आहे, पण आणखीन ते रिचेक करायचं काम, काय होऊ शकतं पुढे आणखीन, हे सगळं पाहण्याचं काम सुरू होणार। 2 दिवस ते आता कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, मतमोजणीची तयारी काय करायची याचं नियोजन करणार आहेत आणि यानंतर थोडासा वेळही कुटुंबाला ते देणार आहेत। सुदर्शन खिल्लारी, झी मीडिया, येवला।